आणि ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ केली ते महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। आजच्या या विराट सभेला मंचावर उपस्थित राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरजी, या मतदारसंघाचे आमदार माझे मित्र सुभाष साबणेजी, आपले दुसरे लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषार राठोडजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय उमेदवार आणि उद्या निवडून येणारे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, ज्येष्ठ नेत्या सूर्यकांताताई पाटील, दुसरे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, माननीय किसनरावजी राठोड, आमदार राम पाटील रातोळीकर, संतुकरावजी हंबर्डे, गंगारामजी ठक्करवाड, माधवराव पाटील किन्हाळकर, श्यामसुंदर शिंदे, डॉक्टर अजित गोपछडे, व्यंकटराव गोजेगावकर, डॉक्टर धनाजीराव देशमुख, राजेश पवार, गंगाधरराव जोशी, लक्ष्मणराव ठक्करवाड, चैतन्य बापू देशमुख, महेश पाटील, नामदेव आईलवार, बालाजी बच्चेवार, अशोक गंधकवाड, विक्रम साबणे, सर्व मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासपा या आपल्या महायुतीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, जिथपर्यंत माझी नजर चालली आहे मला लोकच लोक दिसतात। आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही, प्रताप पाटील तुम्हाला सर्वाधिक लीड देगलूरच देणार आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं 18 तारखेला होणारी निवडणूक या देशाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण निवडणूक आहे। आज निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला आणि विदर्भातल्या जवळजवळ 6 जागा या पहिल्या टप्प्यामध्ये मतदानाला होत्या आणि मी आत्ताच माहिती घेतली। आज तुम्ही माझं म्हणणं लिहून ठेवा, आज झालेल्या विदर्भातल्या सगळ्या जागांवर भाजप शिवसेना महायुतीलाच विजय मिळतोय। सगळ्या पत्रकारांनी सांगितलंय, सर्वांनी सांगितलंय, आपण त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ करतोय, ही अवस्था आहे। बंधू भगिनींनो, ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे। ही गल्लीची निवडणूक नाहीये, ही दिल्लीची निवडणूक आहे। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका अशी निवडणूक नाहीये। या देशाची आन बान शान कोण राखू शकतो याचा निर्णय करणारी निवडणूक आहे। या देशाची सूत्र कोणाच्या हाती द्यायची याचा निर्णय करणारी निवडणूक आहे। कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित राहू शकतो, या देशातल्या शेवटच्या माणसाचा विकास कोण करू शकतो, या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणारी खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे। 60 वर्ष या देशामध्ये काँग्रेसचं अनाचारी, अत्याचारी, दुराचारी आणि भ्रष्टाचारी अशा प्रकारचं शासन हे आपण सातत्याने बघितलं आणि त्याच वेळी मात्र 5 वर्ष मोदीजींना आपण दिले, तर या 5 वर्षामध्ये काय परिवर्तन झालं हे देखील आपण सगळ्यांनी जवळून बघितलं। 5 वर्षामध्ये कशा प्रकारे शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचलो हे देखील आपण सर्वांनी बघितलं। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे निवडणूक आली की काँग्रेस पार्टीचा ठरलेला नारा आहे। मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, यांना लाज का वाटत नाही। बंधू भगिनींनो, पुन्हा नारा राहुल गांधींनी काय दिला? गरीबी हटाओ। निवडणूक आली की गरीबी हटाओ आणि निवडणूक गेली की खुदी डटाओ। यांनी गरिबी हटवली, ती स्वतःची हटवली, सामान्य माणसाची हटवली नाही। पण बंधू भगिनींनो, मला आश्चर्य वाटतं, राहुलजींचे जे पणजोबा होते ना, चांगला व्यक्ती होते,
त्यांनी म्हटलं होतं गरिबी हटव, हटली नाही. राहुलजींच्या आजीने म्हटलं होतं गरिबी हटव, वाढली पण हटली नाही. राहुलजींच्या वडिलांनी म्हटलं होतं गरिबी हटव, वाढली पण हटली नाही. राहुलजींच्या आईने सांगितलं होतं गरिबी हटव, हटली नाही, गरिबी वाढली. आता राहुलजी तुम्ही काय खाऊन गरिबी हटवणार आहे? या ठिकाणी निवडणुका आल्या की गरिबी हटावचा नारा देता आणि निवडणुका गेल्या की विसरून जाता. त्यामुळे गरिबी हटवण्याचं काम तुम्ही कधीच करू शकत नाही. बंधू भगिनींनो, काय यांची भाषणं आहेत. राहुल गांधी म्हणाले आम्ही जर निवडून आलो तर गरीबाला 72,000 रुपये देऊ. अरे कुठनं देणार आहे? पत्रकारांनी विचारलं त्यांना, सांगा राहुलजी कुठनं देणार आहे तुम्ही गरीबाला 72,000 रुपये? म्हणाले नाही नाही कुठनंही देऊ. मग चिदंबरम होते, चिदंबरम यांना विचारलं, हो चिदंबरम तुम्ही अर्थतज्ञ, इतके वर्ष तुम्ही अर्थमंत्री राहिलात, तुम्ही तरी सांगा. राहुलजी म्हणतात की 72,000 रुपये गरीबाला देऊ, मग तुम्ही नेमकं देणार कुठनं आहे? चिदंबरम म्हणाले हे काय आहे की गेल्या 2-3 वर्षात जरा तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात येणार आहे, मग आला पैसा की आम्ही देऊन टाकू. अरे म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर त्या ठिकाणी हल्ला करायचा, सगळा काळा पैसा जमा करून तिजोरीत आणायचा आणि यांनी सांगायचं की मोदींनी आलेला पैसा आम्ही वाटू. अरे ते वाटायचे असेल तुम्ही कशाला पाहिजे? मोदी आहेत ना, बिना भ्रष्टाचाराचा शेवटच्या माणसापर्यंत ते पैसा पोहोचवतील. पण हे पक्ष असे आहेत, हे नेते असे आहेत, यांच्या जो नीती नाही आहे, यांच्या जो नियत नाही आहे, यांचा जो कार्यक्रम नाही आहे. कोणीतरी तर असं सांगितलं, म्हणाले राहुल गांधींची योजना कशी आहे? म्हणाले ती योजना अशी आहे की एका व्यक्तीला 1 लाखाचं कर्ज झालं, त्याला कोणीतरी विचारलं बाबा रे आता 1 लाखाचं कर्ज परत कसं करणार? तर तो असं म्हणाला सोपा आहे, कालच मी कोंबडी आणली आहे, माझ्या कोंबडीला 4 अंडे होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडी होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडी होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील. अशा 640 कोंबड्या झाल्या की त्या विकून 1 लाख रुपये परत करतो. असं कोंबड्या विकण्याचं काम राहुल गांधींच्या घोषणापत्राच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय. हे एक नवा पैसा गरीबालाही देणार नाही, कोणालाही देणार नाही. हे कसे आहे? एक यांचा नेता गावात गेला आणि गावात जाऊन भाषण द्यायला लागला. म्हणाला तुमच्या गावात मला निवडून दिलं तर रस्ता देईन, पिण्याचं पाणी देईन, लाईट देईल, वाचनालय बांधून देईल, तुमच्या नदीवर पूल बांधून देईल. एक म्हातारे गृहस्थ उभे राहिले आणि त्या ठिकाणी म्हणाले की साहेब तुमचं भाषण तर चांगलं आहे, पण आमच्या गावात नदीच नाहीये, मग तुम्ही पूल कसं बांधून द्याल? तो म्हणाला अरे मला आधी का नाही सांगितलं? आधी सांगितलं तर मी आधी पूल बांधून देईल आणि मग नदी बांधून देईल आणि मग पूल पण बांधून देईल. बंधू भगिनींनो, अशा प्रकारचं केवळ खोटं वक्तव्य करणारे आणि या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम नसलेले हे लोक आहेत. आणि अलीकडच्या काळात तुम्ही राहुलजींची भाषणं ऐकली का? खरं म्हणजे त्यांचं भाषण म्हणजे आता मनोरंजन झालंय. तुमच्यापैकी अनेक लोक टीव्हीवर सिरियल बघत असतील. टीव्हीची सिरियल जी असते ना, त्याच्या आधी एक सूचना येते की ही जी मालिका आहे ही काल्पनिक आहे, याच्यातले पात्र काल्पनिक आहे, या वास्तविकतेशी कुठला संबंध नाही आहे, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर पहा, आम्ही केवळ मनोरंजनाकरता मालिका दाखवतोय. राहुल गांधींचं भाषण असेच आहे. काही दिवसांनी त्यांच्या भाषणाच्या आधी टीव्हीवाले दाखवतील हे भाषण काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या जबाबदारीवर तुम्ही पहा. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला तर आम्ही जबाबदार नाही आहे, आम्ही केवळ मनोरंजनाकरता भाषण दाखवतोय. बंधू भगिनींनो, केवळ मनोरंजनाचे भाषण करून देश बदलत नाही. केवळ या ठिकाणी मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून गरिबी हटत नाही. गरिबीच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं लढाई जर कोणी केली असेल तर ती मोदीजींनी केली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक कार्यक्रम गरिबीच्या विरुद्ध लढाईचा कार्यक्रम होता. तुम्ही बघा, मोदीजींनी जनधनची योजना आणली. जनधनच्या योजनेमध्ये त्या 34 कोटी कुटुंबांना बँकेचं खातं मिळालं, जे कधी जर बँकेसमोर गेले तर चपराशी देखील दाराच्या आत घेत नव्हता. अशा 34 कोटी गरीब कुटुंबांना मोदीजींनी बँकेचं खातं दिलं. आमचे काँग्रेसवाले म्हणाले खातं दिलं तर कोणची मोठी गोष्ट झाली, खातं दिल्याने कोणी श्रीमंत होतं का? पण मोदीजींचा विचार वेगळाच होता. आपल्या लक्षात असेल, राजीवजी ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस राजीवजी गांधी असं म्हणाले होते की मी दिल्लीहून जर 1 रुपया पाठवला
तर शेवटच्या माणसापर्यंत केवळ 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे दलाल आणि भ्रष्टाचारात निघून जातात, हे राजीव गांधी म्हणाले होते. मोदीजीने सांगितलं, मी 1 रुपया जर दिल्लीहून पाठवेल तर शेवटच्या माणसापर्यंत बंदा 1 रुपयाच पोचेल, 1 नवा पैसा कोणाला खाऊ देणार नाही, भ्रष्टाचार नाही, दलाल नाही, मध्यस्थ नाही. आणि 5 वर्षामध्ये जनधनच्या खात्यामधून गरीबाच्या खात्यामध्ये 80,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. तुम्ही बघा, गेल्या 5 वर्षामध्ये सामाजिक न्यायाच्या योजना असतील, शेतीच्या योजना असतील, या ठिकाणी विविध प्रकारच्या स्कॉलरशिप असतील, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील, सगळ्या योजना आज खात्यामध्ये थेट पैसे मिळत आहेत. तलाठी, तहसीलदार, आबू टाबू बाबू कोणाकडे चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आहे, कोणाला 1 नवा पैसा देण्याची आवश्यकता नाही आहे. सगळी भ्रष्टाचारी व्यवस्था बंद करून थेट खात्यामध्ये पैसे देण्याचं काम हे मोदी साहेबांनी सुरू केलं. आणि त्यातनं एका नवीन व्यवस्थेचा जन्म या गरिबीच्या विरुद्ध या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून झाला. आज आपण बघा, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून मोदीजींनी गावं आणि शहरं साफ केलीच, पण त्याही पेक्षा महत्वाचं काय आहे, ज्यावेळी 2000 साली मोदीजी सत्तेमध्ये आले, देशामध्ये केवळ 45% कुटुंबांजवळ शौचालय होतं. 55% कुटुंब अशी होती की ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं. आमच्या माता भगिनींना एकतर संध्याकाळी अंधार पडायची वाट पाहावी लागायची किंवा सकाळी सूर्य उगवायच्या आधी नित्यकर्म आटोपावं लागायचं. आणि दिवसा जर जाण्याची वेळ आली तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा. मोदीजींनी सांगितलं, आज आपल्याला प्रत्येक घरात शौचालय बांधायचं आहे. आणि इतका प्रचंड मोठा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये घरोघरी शौचालय निर्मितीचा सुरू झाला की त्या माध्यमातून 45% आज देशातल्या 98% घरामध्ये शौचालयाची निर्मिती झाली. आज आमच्या माता भगिनींना लज्जा रक्षणाची चिंता करावी लागत नाही. हे परिवर्तन गरीबाच्या जीवनामध्ये मोदीजींनी करून दाखवलं. आज उज्ज्वला सारखी योजना असेल की ज्या योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस दिला. मोदीजी असं म्हणाले की ज्यावेळी एक आमची माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करते, चुलीवर स्वयंपाक करताना रोज तिच्या शरीरामध्ये इतका धूर जातो, एखाद्या व्यक्तीने जर रोज 300 बिड्या पिल्या तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढाच धूर आमच्या माता भगिनींच्या शरीरात रोज 2 वेळचं जेवण बनवताना जातो. त्या रोज थोड्या थोड्या मरतात, त्या रोगराईनं ग्रसित होतात. आणि म्हणून या देशातल्या कुठल्याही आया बहिणींना मी धूर खाऊ देणार नाही. 13 कोटी घरांमध्ये मोफत गॅस आणि सिलेंडर हे उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून, मोदीजीच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेलं. करोडो घरांमध्ये उजालाचे लाईट गेले. ज्या गावात इलेक्ट्रिसिटी नव्हती प्रत्येक गावात इलेक्ट्रिसिटी गेली, प्रत्येक घरात इलेक्ट्रिसिटी गेली. बंधू भगिनींनो, या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी सांगितलं, देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आम्ही देशातल्या प्रत्येक नागरिकाला अन्न, वस्त्र व निवाऱ्याचा या ठिकाणी वादा केला होता, शब्द दिला होता. पण दुर्दैवाने देशातल्या कोट्यावधी लोकांना आम्ही घरं देऊ शकलो नाही. आणि म्हणून मोदीजींनी संकल्प केला, 2022 साली ज्यावेळी या देशाला 75 वर्ष स्वातंत्र्याचे पूर्ण होतील, या देशामध्ये एकही बेघर राहणार नाही. प्रत्येक गरीबाला घर मिळेल. आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी घरांची निर्मिती सुरू झाली. आज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 10 लाख घरं ग्रामीण भागात आम्ही बांधतोय. 5 लाख घरं पूर्ण झाली आहेत. 5 लाखाचं काम चाललंय. 10 लाखाची यादी ही पूर्ण आम्ही यावर्षी करतोय. आणि ज्या लोकांची नावं यादीमध्ये नाही आली
त्यांची नव्याने यादी तयार करतोय आणि त्यांना देखील पुढच्या 2 वर्षात घरं देणार आहोत. शहरामध्ये देखील ज्या लोकांना त्या ठिकाणी घरं नाही आहेत त्यांच्याकरता 5 लाख घरांची निर्मिती आम्ही सुरू केली आहे. आणि एवढंच नाही तर शहरात झोपडपट्टीमध्ये राहत असेल, त्याच्या जमिनीचं अतिक्रमण असेल तर ते अतिक्रमण नियमित करून त्याला त्या मालकी हक्काचा पट्टा देखील आम्ही देतो. 2.5 लाख रुपये घर बांधायला देतो. तो जर मजूर असेल 4.5 लाख रुपये घर बांधायला देतो. ग्रामीण भागामध्ये अतिक्रमण असेल 3 लाख अतिक्रमण आपण नियमित केली आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी घर देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून सुरू झालं. बंधू भगिनींनो, आज एका गरीबाला ज्यावेळेस घर मिळतं त्यावेळेस त्याच्या जीवनात काय परिणाम होतो हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. एकीकडे प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून चाललंय. मुद्रा सारख्या योजनेच्या माध्यमातून 13 कोटी लोकांना त्या ठिकाणी 50,000पासून 10 लाखापर्यंतचं कर्ज मिळालं. बिना तारण बिना गॅरंटी या ठिकाणी हे कर्ज मिळालं. आज हे 13 कोटी लोक आपल्या पायावर उभे आहेत. आणि त्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की यातले 60% महिला आहेत आणि त्यात 40% अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत जे खरे वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत हे मुद्राचं लोन संपूर्ण देशामध्ये नेण्याचं काम हे मोदीजींनी केलं. या ठिकाणी जो गरीब माणूस आहे या गरीब माणसासमोर आज सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे? अन्न वस्त्र निवाऱ्यासोबत त्याच्या समोर हा आज औषधोपचाराचा खर्च, ज्याला आपण पढाई दवाई आणि कमाई म्हणतो, त्यातला दवाईचा खर्च हा सगळ्यात मोठा आहे. एक हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर 2.5 लाख रुपये लागतात. लंग लिव्हरचं ऑपरेशन करायचं असेल 5 लाख रुपये लागतात. वेगवेगळ्या प्रकारे आज लोकांना रोगराईने ग्रसित केल्यानंतर त्यांच्याजवळ इलाजाला पैसा राहत नाही आणि म्हणून अनेक लोक इलाजाविना तडपत तडपत त्या ठिकाणी मरून जातात. मोदीजींनी आयुष्यमान भारत योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज प्रत्येक वर्षी मोफत देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून सुरू झालं. आज ऑपरेशन असेल तरी मोफत, हॉस्पिटलला ऍडमिशन केली हॉस्पिटलची फी मोफत, औषधं लागली औषधं मोफत, ओपीडी लागली ओपीडी मोफत. 50 कोटी लोकांना ही जी योजना दिली आहे देशाच्या नाही जगाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी योजना ही आयुष्यमान भारत योजना आहे. आणि बंधू भगिनींनो, आतापर्यंत केवळ 2च महिन्यात 20 लाख लोकांचे ऑपरेशन आयुष्यमान भारतच्या माध्यमातून झाले आहेत. काही दिवसापूर्वी पांढरकवड्याला पंतप्रधान साहेब आले होते. त्या ठिकाणी एक म्हातारे बाबाजी आले आणि ते पंतप्रधानांना म्हणाले, डोळ्यात पाणी आणून म्हणाले, साहेब आपल्यामुळे मी जिवंत आहे. पंतप्रधानांनी विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी तर आशा सोडली होती. 3 लाख रुपये ऑपरेशनचा खर्च होता. माझ्या घरी हे परवडण्यासारखं नव्हतं, पण आयुष्यमान भारत मध्ये माझं ऑपरेशन झालं आणि आज या ठिकाणी मी जिवंत आहे. या गरीबाचा दुआ हा मोदीजींच्या पाठीशी आहे. या गरीबांचा आशीर्वाद हा मोदीजींच्या पाठीशी आहे. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं या ठिकाणी जो शेवटचा माणूस आहे, मग आमचा हात ठेलेवाला असेल, सायकल रिक्षावाला असेल, आमचा गवंडी असेल, घरकाम करणारी बाई असेल, आमचा शेतमजूर असेल, यांचा विचार कधीच कोणी केला नव्हता. मोदीजींनी त्यांच्याही करता योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत ही मंडळी जेव्हा 60 वर्षाची होतील आणि ज्यावेळेस काम करू शकत नाही अशी अवस्था त्यांची येते त्यावेळेस उपाशी मरण्याची पाळी यांच्यावर येते. या गरिबांना 60 वर्षाचे झाल्यानंतर 3,000 रुपयाची पेन्शन देण्याची योजना श्रममेव जयतेच्या माध्यमातून मोदीजींनी या ठिकाणी आणली. 5 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन झालंय, 25 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन चाललंय. शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये एक मूलभूत परिवर्तन होत आहे. आणि आता तर मोदीजींनी या ठिकाणी पीएम किसान योजना सुरू केली आणि आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये थेट टाकण्याची योजना ही मोदीजींनी सुरू केली. बंधू भगिनींनो, दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून 75,000 कोटी रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणार आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी एकदा कर्जमाफी केली होती आणि ते अजून सांगतात आम्ही कर्जमाफी केली. पूर्ण देशाची कर्जमाफी 10 वर्षात एकदा 52,000 कोटीची त्यांनी केली
आणि या ठिकाणी मोदीजी दरवर्षी 75,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना थेट देणार आहेत. म्हणजे 10 वर्षामध्ये 7.5 लाख कोटी रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोदीजी टाकणार आहेत. एवढंच नाही, या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं, आपण कर्जमाफी केली. मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो, आपण जर बघितलं तर मागच्या सरकारच्या 15 वर्षामध्ये एकूण नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, आणि मी अशोकराव तुम्हाला देखील आव्हान देतो, तुम्ही देखील आकडेवारी घेऊन या. एकूण जर आपण बघितलं तर कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, या वेगवेगळ्या माध्यमातनं या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 15 वर्षात 350 कोटी रुपये तुम्ही दिले. आणि आम्ही 4 वर्षामध्ये 2,226 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी टाकले. बंधू भगिनींनो, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. आणि आता मोदीजींनी तर सांगितलं, आपलं सरकार तुमच्या आशीर्वादानं पुन्हा आलं की शेतकऱ्यांकरता नवीन योजना येते. आपल्याला माहिती आहे, सरकारी कर्मचाऱ्याला 1 तारखेला पगार मिळतो. तो 58-60 वर्षी ज्यावेळेस तो निवृत्त होतो त्याला पेन्शन मिळते. शेतकऱ्याला पगार नाही आहे, शेतकऱ्याला पेन्शन नाही आहे. मोदीजींनी सांगितलं, जो शेतकरी आमच्याकरता अन्नदाता आहे, या अन्नदाताच्या पाठीशी आम्ही उभं राहू. आणि आमचा शेतकरी 60 वर्षाचा झाला की त्याला देखील पेन्शन सुरू करू, हे मोदीजींनी आता घोषित केलं आहे. शेतकऱ्याला पेन्शन देणारं हे जगातलं पहिलं सरकार असेल. आणि ते सरकार तुमच्या माझ्या मोदीजींचं सरकार असेल, आपल्या सगळ्यांचं सरकार असेल. एवढंच नाही तर आता त्यांनी सांगितलं, आपण शेतकऱ्याला 1 लाखापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी तर देणारच आहोत, पण 5 वर्षापर्यंत या कर्जावर कुठलंही व्याज लागणार नाही, अशा प्रकारची घोषणा केली. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला कर्ज मिळालं आणि एखाद्या वर्षी, जसा यावर्षी दुष्काळ पडलाय आणि मराठवाड्यात तर 2-2 वर्ष दुष्काळ पडतो, 3-3 वर्ष दुष्काळ पडतो. 1 लाखाचं कर्ज घेतलं आणि दुष्काळ पडला की आपण कर्ज परत करू शकत नाही. आणि 1 वर्ष संपलं की बँक त्याच्यावर 12% व्याज लावणं सुरू करतं. त्यामुळे पुढच्या वर्षी चांगलं पीक जरी आलं तरी आदल्या वर्षीचं कर्जच इतकं वाढलेलं असतं की कर्जबाजारी होऊन हा शेतकरी कधी त्या दुष्टचक्रात बाहेर येऊ शकत नाही. पण आता 5 वर्ष त्या कर्जावर कुठलंही व्याज जर लागलं नाही तर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष दुष्काळ पडेल, पण 4थ्या वर्षी तरी चांगला पाऊस पडेल आणि आमचा शेतकरी बाहेर येऊ शकेल. हा क्रांतिकारी कार्यक्रम आता मोदीजींनी हातामध्ये घेतलाय. बंधू भगिनींनो, इतक्या मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम चाललंय. आज आपण बघा, वेगवेगळी विकासाची कामं असतील, या ठिकाणी धरणांची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील. मगाशी लेंडीच्या संदर्भात सांगितलं, मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो. लेंडीच्या भूसंपादनाकरता आपल्याच सरकारनं सगळे पैसे दिले आणि 2021 कोटी रुपये या संपूर्ण प्रकल्पाला देऊन हा प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलाय. बाभळी सारखा मध्यम प्रकल्पासारखा जो प्रकल्प आहे त्याला 774 कोटी रुपये आम्ही दिले आहेत. जून 2020 पर्यंत तो प्रकल्प देखील आम्ही पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी कुरडुगी असेल, पाताळगंगा बंधाऱ्याचा विषय असेल, या वेगवेगळ्या मागण्या देखील या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम आपण करतोय. या भागामध्ये शेतकऱ्याला सिंचन मिळालं पाहिजे, आपला प्रयत्न आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कामं केली. 50,000 हेक्टर जमीन ही सिंचित होईल, इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साठे तयार केले. बंधू भगिनींनो, मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं केली. मी माननीय गडकरी साहेबांचे आभार मानेन की इतक्या मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी दिली आणि पैसा दिला. नांदेड बिदर राष्ट्रीय महामार्ग 1505 कोटी रुपयाचा, नांदेड टोकरी राष्ट्रीय महामार्ग 596 कोटी रुपयाचा. वेगवेगळ्या मार्गांची नावं आणि किंमत मी या ठिकाणी सांगत नाही, पण कमीत कमी 18,000 कोटी रुपयाचे महामार्ग या ठिकाणी गडकरी साहेबांच्या माध्यमातून आले. आज आपण कुठेही जाऊन बघा,
आपल्याला हे महामार्ग या ठिकाणी होताना दिसतात। मगाशी ज्याचा उल्लेख झाला, नांदेड देगलूर बिदर 105 किलोमीटरचा रेल्वे मार्ग, त्यालाही मान्यता दिली आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आपण सांगितलं 5 वर्षामध्ये। मी तुम्हाला प्रताप पाटील एवढीच विनंती करणार आहे, सुभाषराव आणि सगळ्या नेत्यांना विनंती कर, आम्हाला जमीन लवकर उपलब्ध करून द्या। 5 वर्षात नाही 4 वर्षात तुम्हाला हा प्रकल्प मी पूर्ण करून देतो, 4 वर्षात प्रकल्प पूर्ण करून देतो। कारण तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी जो आमचा वर्धा यवतमाळ नांदेड प्रकल्प होता रेल्वेचा, मागच्या सरकारनं घोषित केला, एक नवा पैसा दिला नाही। आपल्या सरकारनं 4 वर्षामध्ये त्याला सगळं लँड ॲक्विजिशन पूर्ण केलं आणि त्याला पैसे देऊन आज वेगानं त्याचं काम चालू केलं, अर्ध काम देखील आपण पूर्ण केलं। कारण आपलं सरकार हे काम करणारं सरकार आहे। आज आपण जे शब्द देतो ते शब्द आपण पूर्ण करतो आणि म्हणून ह्या रेल्वे मार्गाचं काम देखील या ठिकाणी पूर्ण करू। मला तर सांगताना आनंद वाटतो, मराठवाड्यामध्ये 13,000 कोटी रुपयाची रेल्वेची कामं ही या ठिकाणी आपण सुरू केली आहे। आज आपले शहर असतील, देगलूर सारखं आपलं शहर असेल, भूमिगत गटार योजनेकरता 54 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले, पाणी पुरवठा योजनेकरता 21 कोटी रुपये आपण दिले, वेगवेगळ्या प्रकारचे 170 कोटी रुपयाचे प्रकल्प काही मंजूर केले आणि काही मंजुरीच्या स्तरावर आहे आणि या शहराचं चित्र देखील आपण या ठिकाणी बदलतो आहे। बंधू भगिनींनो, आपण विकास करणारे लोक आहोत, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे लोक आहोत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही निवडणूक जशी विकासाची आहे, ही जशी गरिबीचं निर्मूलन करण्याची निवडणूक आहे, तशीच ही निवडणूक अस्मितेची निवडणूक देखील आहे। बंधू भगिनींनो, या देशामध्ये एकीकडे आपण बघितलं, या देशाची सेना आहे, ज्या सेनेवर सगळ्यांचा विश्वास आहे। ही गोष्ट वेगळी आहे की काही लोक सेनेला दिलेला प्लॉट देखील खाऊन टाकतात आणि आपण आदर्श असं सांगतात, पण या देशातल्या जनतेचं त्यांना समर्थन नाही आहे। या देशाच्या जनतेचं आपल्या सेनेवर विश्वास आहे। पण बंधू भगिनींनो, या ठिकाणी खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये या राष्ट्राची अस्मिता देखील महत्वाची आहे। हे राष्ट्र सुरक्षित राहिलं पाहिजे, हे देखील महत्वाचं आहे। मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, 2008 साली मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट झाले। बंधू भगिनींनो, या बॉम्बस्फोटामध्ये किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले, पाकिस्तानी अतिरेक्यांनी घुसून धुमाकूळ घातला। देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि राज्यामध्ये देखील काँग्रेसचं सरकार होतं। काय केलं त्या सरकारनं, काय त्यांनी केलं, काय पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाई केली? तेव्हाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला आणि त्याच्यानंतर युनायटेड नेशन मध्ये जाऊन सांगितलं, बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे येतोय, बॉम्बस्फोट करतोय, तुम्ही जरा त्याला रागवा। म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाला जाऊन सांगायचं, बाबा बाबा तो बंडू मला मारतो, तुम्ही बंडूला जाऊन वाचव, त्या ठिकाणी रागवा। 125 कोटी लोकांचा देश, या देशाच्या नेतृत्वात हा कणखर कणा नव्हता की उभं राहून सांगतील पाकिस्तान खबरदार, आमच्या देशात येऊन धिंगाणा केला तर तुझ्या देशात येऊन आम्ही धिंगाणा मचवून टाकू, हे सांगण्याची हिंमत ही 2008 साली तुमच्यामध्ये नव्हती। तुम्ही अशोकराव, तुम्ही देखील झाला होतात, त्या काळामध्ये तुम्ही देखील मुख्यमंत्री झाला होतात, होती का हिंमत तुमच्यामध्ये या ठिकाणी आपल्या नेतृत्वाला सांगायची? बंधू भगिनींनो, यांनी काही केलं नाही, रोज बॉम्बस्फोट होत होते, पण साधं त्याचा मुकाबला करण्याची हिंमत देखील यांच्यामध्ये नव्हती। पण 2014 साली या देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं आणि परिस्थिती बदलली। 2016ला उरीमध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांनी घुसून आमच्या सेनेच्या जवानांना मारलं, त्यांना शहीद केलं। पाकिस्तानला असं वाटलं हे जुनं सरकार आहे, हे काय करणार आहे, हे सरकार केवळ आपला निषेध करेल, पण सरकार बदललं होतं, नेतृत्व बदललं होतं। मोदीजींनी त्या ठिकाणी सैन्याला सांगितलं, अरे आपल्या जवानांच्या रक्ताचा मोल काय आहे हे कुठेतरी समजलं पाहिजे।
मी तुम्हाला अधिकार देतो आणि या भारताच्या जाबाज सेनेनं पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उडवून टाकले आणि पाकिस्तानी अतिरेक्यांना त्या ठिकाणी यमसदनी पाठवण्याचं काम केलं. एक खरोच देखील आमच्या सैनिकांना आली नाही. आमचे सैनिक, जाबाज सैनिक या ठिकाणी परत आले. बंधू भगिनींनो, या देशाच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती. देशावर केव्हाही हल्ला झाला तर आमची सेना म्हणायची आम्हाला परवानगी द्या, पण देशाच्या नेतृत्वात ताकद नव्हती. ते नेतृत्व परवानगी देत नव्हतं. पण मोदींचं नेतृत्व होतं. त्यांनी सांगितलं तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है, आणि सेनेने करून दाखवलं. बंधू भगिनींनो, पण पाकिस्तान सारखा देश, हा देश कुत्र्याच्या शेपटी सारखा आहे. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. या वाकड्या शेपटीनं पुलवामा मध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी आमच्या सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. 40 पेक्षा जास्त आमचे सीआरपीएफचे जवान त्या ठिकाणी शहीद झाले. बंधू भगिनींनो, मोदीजींनी सैन्याला बोलवलं, सैन्याला सांगितलं जा, तुम्हाला खुली छूट आहे, कधी जायचंय, कुठे जायचंय, किती वाजता जायचंय हे तुम्ही ठरवा, पण माझ्या सैनिकांचं जे रक्त सांडलंय त्या रक्ताचं मोल काय आहे हे पाकड्यांना समजलंच पाहिजे. आणि आमची जाबाज सेना, जी सेना थकत नाही, जी सेना झुकत नाही, जी सेना विकत नाही, त्या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि त्या ठिकाणी अतिरेक्यांना उद्ध्वस्त करून टाकलं. बंधू भगिनींनो, या भारताच्या सेनेनं आपली ताकद दाखवून दिली. यापूर्वी जगामध्ये केवळ 2च देश होते, अमेरिका आणि इस्रायल, की ज्या देशामध्ये जर त्यांच्या सैनिकांना मारलं तर ज्याने मारलं त्याच्याकडे घुसून ते मारत होते. आता त्या रांगेमध्ये 3रा देश येऊन बसला. त्या देशाचं नाव आहे भारत, भारत, भारत. बंधू भगिनींनो, मला कधी कधी आश्चर्य वाटतं. आमच्या सेना प्रमुखांनी घोषित केलं, होय आमच्या सेनेनं बालाकोटमध्ये त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. अमेरिकेने मान्य केलं, नष्ट झाले. चीनने मान्य केलं, नष्ट झाले. रशियाने मान्य केलं, नष्ट झाले. पण 2च लोक असे होते जे आमच्या सैन्याला म्हणत होते कशावरनं झाले, पुरावा द्या, पुरावा द्या. एक होतं पाकिस्तान, कारण त्यांची अवस्था अशी होती, अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशा प्रकारची पाकिस्तानची अवस्था होती. आणि दुसरं होते काँग्रेस पार्टी. या काँग्रेस पार्टीचे नेते आमच्या सैन्याला म्हणत होते पुरावा द्या, पुरावा द्या. अरे मी तर म्हटलं आम्हाला जर आधी माहिती असतं तर जे रॉकेट सोडलं होतं त्याच्यासोबत एक काँग्रेसचा नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा आमच्या सैन्याचं शौर्य काय आहे. पण बंधू भगिनींनो, एकीकडे सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह हे उभं करतात आणि दुसरीकडे काय या देशाची अवस्था आहे, मतांच्या लांगुल चालना करता कशा प्रकारचं काम चाललंय. काँग्रेसनं जे या ठिकाणी आपलं घोषणापत्र दिलं, जो जाहीरनामा दिला, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पार्टी काय म्हणते बंधू भगिनींनो, पहिले पाणी पितो मग काँग्रेसला पाचतो. काय म्हटलं काँग्रेसनी जाहीरनाम्यामध्ये बंधू भगिनींनो, काँग्रेसनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं या देशामध्ये जर आमचं सरकार आलं तर काश्मीरच्या खोऱ्यामधनं आम्ही सैन्य कमी करू. त्यांनी सांगितलं या देशात आमचं सरकार आलं तर काश्मीरमध्ये सैन्याला जे विशेष अधिकार दिले आहेत ते अधिकार आम्ही कमी करू. हे विशेष अधिकार काय आहे? आमच्या सैन्याला विशेष अधिकार असा आहे की हा पाकिस्तानी अतिरेकी जर काश्मीरमध्ये घुसला तर काही चौकशीची आवश्यकता नाहीये, थेट त्याला त्या ठिकाणी मारून टाकण्याचा अधिकार हा आमच्या सैन्याला आम्ही दिलाय. आणि दुसरा अधिकार दिलाय हे पाकिस्तानकडनं जे लोक पैसे घेऊन आमच्या सैन्यावर दगडफेक करतात, बंधू भगिनींनो, त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आमच्या सैन्याला दिलाय. आणि काँग्रेस पार्टी म्हणते
सैन्याचा विशेष अधिकार काढून टाकू, म्हणजे पाकिस्तानींनी या ठिकाणी यायचं, आमच्या सैन्यावर गोळ्या चालवायच्या। अरे मी तुम्हाला सवाल विचारतो, आमचा एक सैनिक ज्यावेळी शहीद होतो आणि शहीद झाल्यानंतर त्याचं पार्थिव ज्यावेळी त्याच्या घरामध्ये आम्ही नेतो, त्यावेळी जर काँग्रेसच्या सरकारने असा निर्णय केला तर त्याच्या आईला, त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलांना आम्ही काय सांगायचं की काँग्रेस पार्टीनं सगळे अधिकार काढून टाकल्यामुळे आता तुमच्या घरच्या या जवानाला छातीवर गोळ्या खाण्याशिवाय काही प्रत्यंतर नव्हतं, कारण त्याला गोळ्या मारण्याचा अधिकारच या ठिकाणी काँग्रेस ठेवला नव्हता। अरे कोणा करता करताय, कशा करताय? हा तुमचा जाहीरनामा आहे का लष्कर-ए तोयबाचा जाहीरनामा आहे? हा तुमचा जाहीरनामा आहे का जैश-ए मोहम्मदचा जाहीरनामा आहे? बंधू भगिनींनो, हा सवाल प्रत्येक काँग्रेसीला विचारावाच लागेल। आणि एवढंच करून हे थांबले नाहीयेत। या जाहीरनाम्यात हे पुढे काय म्हणतात माहितीये? या जाहीरनाम्यात हे पुढे म्हणतात, काँग्रेसचं सरकार आलं तर आम्ही कलम 124A काढून टाकू। कलम 124A काय आहे माहितीये? कलम 124A म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा। देशद्रोहाचा गुन्हा आम्ही काढून टाकू म्हणजे काय होणार आहे? बंधू भगिनींनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी संविधान दिलं आणि या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने म्हटलं हे संविधान मी मानत नाही, हे संविधान मी जाळून टाकेल, तर 124A च्या अंतर्गत त्याला 10 वर्ष जेलमध्ये टाकता येतं। एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही, 124A च्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं। माओवादी, आतंकवादी, नक्षलवादी यांना 124A च्या अंतर्गत त्या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा टाकून जेलमध्ये टाकता येतं। आणि काँग्रेस पार्टी म्हणते 124A काढून टाकू। त्या दिल्लीमध्ये काही नादान लोक विद्यापीठामध्ये भारत तेरे तुकडे हो गए 50 पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात आणि पोलीस त्यांना 124A च्या अंतर्गत जेलमध्ये टाकते, तर या काँग्रेस पार्टीला इतकं दुःख होतं की ते म्हणतात 124A काढून टाकू। बंधू भगिनींनो, तुम्हाला माझा सवाल आहे, जी काँग्रेस पार्टी देशद्रोहाचा गुन्हा काढून टाकू म्हणते, त्या काँग्रेस पार्टीला तुम्ही मतदान करणार आहात का? करणार आहात का? बंधू भगिनींनो, या ठिकाणी देशद्रोह्यांना जे लोक मदत करतात त्यांना तुम्ही कधीच मतदान करणार नाही। अशोकराव, पहिल्यांदा या गोष्टीचं उत्तर द्या, काश्मीरमध्ये सैन्याचे अधिकार का कमी करताय? या ठिकाणी पहिले याचं उत्तर द्या। 124A का काढताय? बंधू भगिनींनो, या ठिकाणी ही निवडणूक देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे। एखादा प्रताप पाटील निवडून आला काय आणि नाही आला काय? एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय नाही राहिला काय? हा देश राहिला पाहिजे। हा देश राहिला तर तुम्ही आम्ही राहू। या देशाच्या अस्मितेकरता या निवडणुकीमध्ये प्रताप पाटलाचं कमळ ज्यावेळेस तुम्ही दाबाल त्यावेळेस मोदीजींना एवढी शक्ती मिळेल, एका हातात संविधान, दुसऱ्या हातात तिरंगा झेंडा घेऊन या देशाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम हे मोदीजी करतील। आणि म्हणून 18 तारखेला पूर्ण ताकदीनं या ठिकाणी मतदान करा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय भारत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या या ओजस्वी आणि तेजस्वी विचारासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आपण एकत्र आलात, आपले लाख लाख आभार, धन्यवाद।